नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदिक पद्धतीने भात बनवण्याची कृती। पहिल्यांदा तर भाताच्या निवडपासून सुरुवात करू। भात निवडताना शक्यतो जुना तांदूळ, 1 वर्ष जुना असेल असा तांदूळ वापरावा। तो हलकायला सोपा, त्रिदोष संतुलन करणारा असतो आणि पचायलाही सोपा असतो। त्यानंतर भात धुण्यासाठी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा। तो हलक्या हाताने धुवावा, फार चोळू नये। 3 नंबर, भिजवणे। यामध्ये भात 20 ते 30 मिनिटं भिजत ठेवायचा पाण्यामध्ये, त्यामुळे पचन सुधारते, भात हलका होतो आणि वातदोष कमी होतो। शिजवण्याच्या पद्धतीमध्ये भात 1 कप घेतला तर अर्धा 2 कप ते 2.5 कप इतकं पाणी घ्यायचं। भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं, त्यात शिजवलेला भात घालायचा, तो मध्यम आचेवर शिजवायचा। शिजवल्यानंतर उरलेलं पाणी गाळून टाकायचं। आयुर्वेदानुसार भात शिजवल्यावर पाणी काढून टाकणे उत्तम मानले जाते। तुपाचा वापर। भातावर 1 चमचा देशी गाईचे तूप घालावे, त्यामुळे पचनशक्ती वाढते, ओज वाढतो आणि वात शांत होतो। आपण जे त्रिदोष बघितले त्यानुसार कुठले बदल करावेत तर वात प्रकृतीमध्ये तूप घालणं खूप आवश्यक आहे। पित्त प्रकृतीमध्ये फार गरम भात टाळायचा आहे आणि कफ प्रकृतीमध्ये तूप कमी, भात थोडासा सुकट असा शिजवायचा आहे, म्हणजे मोकळा असेल असा शिजवायचा आहे। काय टाळायचं तर फार चिकट भात घेऊ नये, फार गरम किंवा फार थंडही भात घेऊ नये। शिळा उरलेला रात्रीचा भात हाही घेणे नियमित सेवन टाळावे। हवे असल्यास तुम्ही ताकासोबत किंवा आजारी व्यक्तीसाठी भात हा मऊ केला तरी चालतो। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।